वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत स्टँडर्ड 5th सेमी, सब्जेक्ट इंग्लिश. लेसन आहे 5th. टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. पेज नंबर 53. लेट्स स्टार्ट. Long, long ago, in the faraway land of Korea, there was a minister. On the right of his house, there lived a blacksmith. On the left, there lived a carpenter. म्हणजे काय? खूप खूप वर्षापूर्वी कोरियामध्ये मिनिस्टर म्हणजे मंत्री राहत होता. त्याच्या उजव्या बाजूला राहत होता लोहार आणि डाव्या बाजूला राहत होता कार्पेंटर म्हणजे सुतार. Their blacksmith and the carpenter began their work early in the morning. Tong tong tong. The blacksmith beat the iron with his big hammer. म्हणजे काय? सकाळी सकाळी तो लोहार आहे तो आपल्या कामाला सुरुवात करीत असे. टॉंग टॉंग टॉंग. हॅमर म्हणजे हातोडी. हातोडीने तो काम करत असताना मोठा आवाज व्हायचा टॉंग टॉंग टॉंग. टॉक टॉक टॉक. द कार्पेंटर वर्क विथ हिज स्मॉल हॅमर. आणि कार्पेंटर म्हणजे सुतार काय तो त्याच्या छोट्याशा हातोडीने काम करायचा आणि त्याचा आवाज यायचा टॉक टॉक. किर 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 इज यूज द सॉ द कट वूड. म्हणजे कार्पेंटर लाकूड कापण्यासाठी सॉ म्हणजे करवतचा वापर करायचा आणि त्याचा आवाज यायचा किर किर किर. असं खूप आवाज दोन्ही साईडने यायचा. ते मंत्री राहत होता मध्ये. दे वर्क डे अँड नाईट अँड मेड ऑफ लॉट ऑफ नॉइजी. ऑल दॅट नॉइजी डिस्टर्ब द मिनिस्टर. म्हणजे दिवसभर त्या मंत्र्याला खूप त्या आवाजाने त्रास व्हायचा आणि ते रात्रंदिवस ते लोहार आणि सुतार काम करत असायचे. आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस ही थॉट. म्हणजे तो मंत्री विचार करू लागला मला काहीतरी केलं पाहिजे. वन डे द मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅकस्मिथ. आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर लेस. दॅन ही कॉल्ड द कार्पेंटर अँड गेव हिम द सेम ऑर्डर. म्हणजे त्यांनी एके दिवशी दोघांना घरी बोलवून त्यांची घरे दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे आदेश मंत्र्याने दिले व दोघेही लगेच तयार झाले. आफ्टर अ फ्यू डेज द ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर. आय ॲम मूव्हिंग माय हाऊस टुमॉरो ही टोल्ड द मिनिस्टर. द मिनिस्टर वॉज हॅपी. ही सेड दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. यू आर सच अ गुड मॅन. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. म्हणजे काय होतं एका दिवशी त्या दोघांना घरी बोलवलं असतं आणि त्यांना मंत्र्यांनी घरे बदलायला सांगितलेले असतात. ते लगेच तयार होतात. हे पाहून मंत्री खूप खुश झाला. त्याने दोघांनाही आपल्या घरी जेवण्याचा आग्रह केला. दॅन द कार्पेंटर कम. आय एम ऑल्सो मूव्हिंग माय हाऊस टुमॉरो ही टोल्ड द मिनिस्टर. द मिनिस्टर वॉज ओर एन्जॉय. ओ नो यू आर टू गुड काइंड. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. म्हणजे त्यांनी कार्पेंटर म्हणजे सुतारसुद्धा आला आणि सुतारने सुद्धा त्या मंत्र्याला सांगितलं मी सुद्धा माझं घर दुसरीकडे उद्या शिफ्ट करणार आहे. मग तो मंत्री खुश झाला. तो खूप खुश झाला. तो म्हटला ठीक आहे छान आहे खूप छान. तू पण खूप हे दयाळू आहेस. असं कर तू आज घरी माझ्या घरी जेवायला ये. द मिनिस्टर ऑफर हिज नेबर्स मेनी टेस्टी डिशेस स्वीट्स अँड फ्रूट्स. दॅन ही सेड गुड बाय टू देम. मग काय होतं दोघांनी घरी जेवण्याचा आग्रह केला. त्यांना खूप खाऊ घातले व निरोप दिला. आता आपण शांतपणे झोपू शकतो असं त्या राजाला मंत्र्याला वाटलं. म्हणजे बघा काय होतं राजाला त्या दोघांचा खूप आवाज येत होता ना त्यांच्या कामाचा. म्हणून तो त्यांना सांगतो आपापली घरे बदला. मग ते दोघंही तयार होतात. म्हणून काय करतो मंत्री त्या दोघांना जेवणासाठी आपल्या घरी बोलवतं आणि त्या आता मंत्र्याला वाटतं की आता हे दोघंही घर बदला ना तर काही आवाज होणार नाही आणि मी शांतपणे झोपू शकतो. हा लेसन आज आपण इथपर्यंतच बघूया. मी हार्ड वर्ड्स पाठवणार आहेत ते तुम्ही 5 टाईम लिहायचे आहेत आणि लर्नसुद्धा करायचे आहेत आणि लेसन रीड करायचं आहे. थँक्यू.